नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? AI आधारित संवर्धन ॲप विकसित केल्याबद्दल वर्ल्ड वाईड फंड, ज्याला बोलता येईल WWF फॉर नेचर, यांच्याकडून कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, एन अलीम युसुफ असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? संकटग्रस्त इंडियन स्कीमरच्या संरक्षणासाठी प्रतिष्ठेच्या व्हिटली पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परवीन शेख असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी व्हिटली पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे. त्यांच्या कोणत्या कार्यासाठी त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर लिहून घ्या. परवीन शेख यांनी चंबळ नदीमध्ये गार्डियन्स ऑफ द स्कीमर, काय गार्डियन्स ऑफ द स्कीमर या उपक्रमाद्वारे स्थानिक समुदायांच्या मदतीने इंडियन स्कीमरच्या घरट्यांचे आणि अधिवासाचे संरक्षण केलेले आहे आणि या योगदानामुळे त्यांना या ठिकाणी व्हिटली पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पहिलाच प्रश्न पुरस्कारासंदर्भात आहे, तर बाकीच्या वेगवेगळ्या योगदानासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2025-26 मध्ये, त्यांच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत रिव्हिजन किती मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. क्लिअर? या ठिकाणी लिहून घ्या. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना, MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना, संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना, 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना, ब्रिक्सतर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सोरेन यांना, 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने रामकुमार मुखोपाध्याय यांना सन्मानित करण्यात आलं. अबेल पारितोषिक 2026 ने गर्ड फाल्टिंग्स यांना पुरस्कारित करण्यात आलं. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराने डॉक्टर C श्रीनिवास राव यांना सन्मानित करण्यात आलं. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने अनिता चौधरी यांना देण्यात आला आणि व्हिटली पुरस्कार 2026 परवीन शेख यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. चंद्रयान 5 मोहिमेच्या प्रक्षेपण स्थळाचे मूल्यांकन कोणत्या देशामध्ये केले जात आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी मूल्यांकन केलं जात आहे. कशाचं? तर चंद्रयान 5 मोहिमेच्या प्रक्षेपण स्थळाचं मूल्यांकन. ठीक आहे, याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. प्रक्षेपण स्थळ जसं की जपानमध्ये आहे, आपण आत्ताच पाहिलं, परंतु त्या ठिकाणाचं नाव काय आहे? तर जपानमधील तानेगाशिमा स्पेस सेंटर. कोणतं? तानेगाशिमा स्पेस सेंटर. ठीक आहे, ही जी काही भागीदारी आहे ती कोणत्या 2 देशामध्ये आहे? तर साधी गोष्ट आहे, जपान आणि भारतामध्ये. भारताचं इस्रो आणि जपानचं JAXA यांची ही संयुक्त मोहीम आहे. प्रक्षेपण यान कोणतं आहे? तर ही मोहीम जपानच्या H3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर लिहून घ्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा म्हणजेच वॉटर आईसचा शोध घेणे आणि 2028 पूर्वी ही मोहीम राबवण्याचे लक्ष्य आहे, एम आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर भारताने कोणत्या देशासोबत भागीदारी करून या ठिकाणी ही मोहीम राबवली आहे? तर जपानसोबत. जपानचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत साने ताकाची, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा आहे जापनीज. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भारताचे पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण सह प्रात्यक्षिक शेत उभारले जात आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिलीभीत नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, त्या ठिकाणी इंडियाज फर्स्ट, भारताचं पहिलं एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण सह प्रात्यक्षिक शेत या ठिकाणी उभारलं जात आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय? तर बासमती आणि सेंद्रिय शेतीला चालना देणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवणे आणि बासमती चावल परिसंस्था बळकट करणे. दुसरा पॉईंट, हे केंद्र पारंपरिक आणि सेंद्रिय अशा दोन्ही प्रकारच्या बासमती शेतीचे प्रशिक्षण देईल, ज्यामुळे उत्तर प्रदेश आणि शेजारील उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना याचा या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे, लाभ होणार आहे. पर्याय क्रमांक बी, पिलीभीत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा चर्चा करूया.
लिहून घ्या. भारताच्या भीम UPI ॲपचा स्वीकार करणारा पहिला कॅरेबियन देश ठरला आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. क्रूज भारत मिशनला पाठिंबा देणारं पहिलं राज्य ठरलं गुजरात. पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी सिक्कीममधील याक्तेन गावाचं. पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज ठरलं आहे सातनवरी. पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला राजस्थानमध्ये. पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणांच्या उत्पादनाचे सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं नोएडामध्ये. आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले AI शक्तिशाली अनुवादक या ठिकाणी त्याचं नाव आहे आदिवानी. भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव आहे अवतार. आणि भारताचे पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षणसह प्रात्यक्षिक शेत या ठिकाणी उभारले जात आहे पिलीभीत म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेमध्ये असलेले अग्नी 6 हे जे काही क्षेपणास्त्र आहे मिसाईल आहे कोणत्या संस्थेद्वारे विकसित केलं जात आहे. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर DRDO या संस्थेद्वारे विकसित केलं जात आहे अग्नी 6 हे क्षेपणास्त्र. याची क्षमता काय आहे तर हे अग्नी मालिकेतील सर्वात प्रगत क्षेपणास्त्र असेल ज्याची मारक क्षमता 8000 किलोमीटर ते 12000 किलोमीटरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. MIRV तंत्रज्ञानावर हे आधारित आहे. फुल फॉर्म काय, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेकल. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रातून 10 वेगवेगळे अण्वस्त्रे वेगवेगळ्या लक्ष्यांवरती डागली जाऊ शकतात एवढी याची कॅपेबिलिटी आहे. बरोबर, MIRV तंत्रज्ञानाद्वारे हे चालत आहे. अग्नि 6 असं या मिसाईलचं नाव आहे. DRDO द्वारे विकसित करण्यात आलं आहे. DRDO फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री आहे याला डिफेन्स मिनिस्ट्री. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी कोळसा खाण कामगार दिवस म्हणजेच काय कोल मायनर्स डे केव्हा साजरा करण्यात येत असतो. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी 4 मेला आपण दरवर्षी या ठिकाणी कोळसा खाण कामगार दिवस म्हणून साजरा करतो. उद्देश काय, भूमिगत खाणींमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांच्या समर्पणाला सलाम करणे आणि त्यांच्या कल्याणावर भर देणे या उद्देशाने आपण दरवर्षी कोळसा खाण कामगार दिवस साजरा करतो 4 मेला. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. 2026 ची जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप कोण जिंकलेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सौरव कोठारी असं त्यांचं नाव आहे. भारतीय खेळाडू आहेत सौरव कोठारी. त्यांनी या ठिकाणी जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2026 ची आवृत्तीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. त्यांनी कोणाला हरवलं आहे, पंकज अडवाणी जे की भारतीय खेळाडू आहेत. बरोबर, दोन्ही या ठिकाणी इंडियन प्लेयर्स आहेत. या ठिकाणी जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप त्यांनी खेळली होती ज्याच्यामध्ये विजेतेपद सौरव कोठारी यांनी जिंकलं तर उपविजेतेपद या ठिकाणी पंकज अडवाणी यांनी जिंकलं. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यामधले जे काही विनर्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. म्हणजेच विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. महिला आशिया कप 2025 मध्ये भारताने या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांच्या कलिग लार्सन्स या टीमने जिंकलं. प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकलं. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं.
सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकली. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे अरण्यक घोष असं त्यांचं नाव आहे. आणि 2026ची जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे सौरव कोठारी यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 आदि विद्या फाउंडेशन, ज्याला म्हणता येईल AVF, आदि विद्या फाउंडेशनने भारताचा पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम कोठे सुरू केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, दिल्ली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू केला आहे आदि विद्या फाउंडेशनने. याच्या मागचा उद्देश काय? शालेय शिक्षणामध्ये K-12 पर्यंत स्वजागरूकता म्हणजे सेल्फ अवेअरनेस, भावनिक लवचिकता, मूल्य आधारित विचार आणि अंतर्गत कल्याण म्हणजेच इनर वेलबिंग यांचा या ठिकाणी समावेश करणे, या उद्देशाने या ठिकाणी भारताचा पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारत केनिया संयुक्त व्यापार समितीचे 10व्या क्रमांकाचे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आलं होतं? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केनिया या ठिकाणी 10व्या क्रमांकाचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. भारत केनिया यांचं संयुक्त व्यापार समितीचं 10व्या क्रमांकाचं अधिवेशन. 2 पॉईंट लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश काय होता तर लिहून घ्या, व्यापार विविधीकरण वाढवणे, बाजारपेठ प्रवेशाच्या समस्यांचे निराकरण करणे आणि अभियांत्रिकी वस्तू, औषध निर्माण, कृषी आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांमधील पूरकतेचा लाभ घेणे यावर चर्चेमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. दुसरा पॉईंट, भारत आणि केनिया यांच्यातील एकूण व्यापार 2025-26 मध्ये 4.31 अब्ज अमेरिकी डॉलरवरती पोहोचला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला अर्कू ओल्ड सीड फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय तर हा सण आदिवासी जैवविविधता जतन करणे, देशी बियाणे व नैसर्गिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जात असतो. तर पर्याय क्रमांक D, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी अर्कू ओल्ड सीड फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ओल्ड सीड याच्यावरच लक्षात येतं, जुन्या पद्धतीचे जे काही बी बियाणे आहेत, जुने बी बियाणे बरोबर का नाही, त्यांचं या ठिकाणी जतन करणे, त्यांना या ठिकाणी नैसर्गिक शेतीसाठी पद्धतींना प्रोत्साहन देणे, याच्यासाठी हा साजरा केला जातो असो आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री आहेत N. चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहेत S. अब्दुल नजीर, राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वेंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर. एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने गिग कामगारांसाठी भारतातील पहिली समर्पित डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरू केलेली आहे? पर्याय क्रमांक C, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, गिग वर्कर म्हणजे काय, गिग कामगार म्हणजे काय, तर हे जे काही ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट यासारख्या प्लॅटफॉर्मवरती जे काही व्यक्ती काम करतात त्यांना म्हटलं जातं गिग वर्कर्स बरोबर. आता या ठिकाणी हे जे काही भारताची पहिली समर्पित डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा आहे, सिस्टीम आहे, ती सुरू केली आहे बरोबर. याच्या मागचा उद्देश काय तर त्यांचे जे काही पगार आहे, कामाची परिस्थिती आहे आणि प्लॅटफॉर्मशी संबंधित विवादांचे जलद निराकरण आहे, या सर्वांचं निराकरण करण्यासाठी ही यंत्रणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. लगेच या ठिकाणी कर्नाटक बद्दल आपण चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगळुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 जैवविविधतेला धोका निर्माण करतात या कारणास्तव कोणत्या देशाने 80 पाणघोडे कोकेन पाणघोडे असे नाव देऊन मारून टाकण्याचा त्या देशाने निर्णय घेतलेला आहे? पर्याय क्रमांक B, कोलंबिया या देशाने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. परंतु त्या ठिकाणी 2-3 पॉईंट ते लिहून घ्या. यांना मारण्याचं कारण काय आहे तर हे पाणघोडे कोलंबियातील स्थानिक परिसंस्था जी काही इकोसिस्टम असते, नद्यांमधील जलचर आणि स्थानिक लोकांसाठी धोकादायक बनले आहेत, ज्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांना आटोक्यात आणण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात येत आहे त्या देशाच्या अंतर्गत. परंतु यामध्ये भारताचा एक सहभाग आहे. या बातमीनंतर भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी काय केलं आहे, हे जे काही 80 पाणघोडे आहेत त्यांना दत्तक घेण्याचा आणि त्यांना भारतातील जामनगर गुजरात येथील वनतारा या पुनर्वसन केंद्रामध्ये आणण्याचा प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. शेवटचा प्रश्न, निसार उपग्रहाच्या माहितीनुसार भूस्खलनामुळे कोणते प्रमुख शहर दर महिन्याला 2 सेंटीमीटर पेक्षा जास्त खाली खचत आहे? तर पर्याय क्रमांक A, मेक्सिको सिटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, मिसिंग सिलिंग हा कोणत्या महामार्गावर बांधण्यात आलेला या ठिकाणी ब्रिज आहे? मुंबई बेंगलोर,
मुंबई पुणे, गोवा मुंबई की बेंगलोर चेन्नई? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.